राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत तटकरे आणि पटेलांच्या झालेल्या बैठकीची माहिती पक्षाच्या प्रमुखांनाच नव्हती आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्र्यांच्या मंगळवारच्या भेटीनंतर बुधवारी देवगिरीवरची झालेली बैठक हाय व्होल्टेज ठरल्याची सुद्धा माहिती मिळते। बघूयात याबद्दल सविस्तर। आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे। त्यांच्या भागातली त्यांच्या विकासाची कामं जाऊन ते मुख्यमंत्र्यांशी सांगू शकतात, मुख्यमंत्र्यांशी ते बोलू शकतात। ते नाराज आहेत पण अजिबात वहिनी नाराज नाहीत। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये असलेले मतभेद या ना त्या कारणाने समोर येत आहेत। आता पुन्हा एकदा हा बेबनाव समोर आलाय। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मात्र या भेटी संदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कोणतीही कल्पना नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि याच भेटीवरून राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्याच वेळी वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटीलही उपस्थित होते। या भेटीचे अनेक राजकीय तर्कवितर्क लावण्यात आले। महत्त्वाचं म्हणजे या भेटीची कल्पना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना नव्हती। भेटीची राजकीय चर्चा जोरदार सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना बोलावून घेतलं। बुधवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत या भेटीवर चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची कल्पना का देण्यात आली नाही असा जाब सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या भेटीची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असतानाच आणि कोर कमिटीच्या बैठकीत यावर जोरदार चर्चा झालेली असतानाच आता सुनील तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं। आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही, सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो आणि दादांसारखंच वहिनींसोबत ट्युनिंग असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। तर मतदारसंघातील कामांविषयी फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगायला तटकरे विसरले नाही। आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे। ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं। सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता। पण मी काय करतोय, मला काय वाटतं आहे हे सहजगत्या दादांना समजत होतं। दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं। त्याच पद्धतीचा ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे। कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत। अशा वेळेला ज्ञात असणं करणं विपरीतच नाही आहे। ज्यावेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करून आम्ही भेटत असतो। तर तटकरे आणि पटेल हे मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले। पक्ष नेतृत्वाला या संदर्भात पूर्वकल्पना देणं गरजेचं नाही असं कृषी मंत्री दत्ता भरणेंनी म्हटलंय। तर पक्षात कोणतेही मतभेद नाहीत, पक्ष एकसंध असल्याचा दावाही भरणे यांनी केला। तटकरे साहेब या राज्याचे प्रमुख आहेत, खासदार आहेत। पटेल साहेब सुद्धा राज्याचे प्रमुख आहेत, खासदार ते पण खासदार आहेत। त्यामुळे त्यांच्या भागातली त्यांच्या विकासाची कामं जाऊन ते मुख्यमंत्र्यांशी सांगू शकतात, मुख्यमंत्र्यांशी ते बोलू शकतात आणि त्यामुळं या बाबतीमध्ये आमचा पक्ष हा भक्कम आहे। आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत। सुनेत्रा वहिनी पवार असतील, तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे आमचे सगळे नेते आहेत आणि या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी पक्ष भक्कम आहे। विनाकारण हे अफवा चर्चा करणं बरोबर नाही आणि प्रत्येकजण नाराज आहेत पण अजिबात वहिनी नाराज नाहीत। राष्ट्रवादीचे नेते कोणतेही मतभेद नसल्याचं जरी सांगत असले तरी या ना त्या कारणाने हे मतभेद वरचेवर उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे। तटकरे पटेल आणि सुनेत्रा पवार पार्थ पवार असा संघर्ष पक्षात आहे हे लपून राहिलेलं नाहीये। त्यात आता वर्षावरील भेटीनंतर यात भरच पडल्याचं पाहायला मिळत आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।